नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त ना? आपली सिरीज चालू आहे टिफिनच्या डब्याला काय द्यायचं मुलांना रोज। तर तुम्हाला आधी मी सँडविच उत्तप्पम दाखवलं होतं कसं करायचं ते, आणि आज आपली दुसरी रेसिपी आहे बनाना ओट्स स्वीट बॉल। अतिशय सोपे आहेत करायला आणि मस्त खुसखुशीत होतात। खूप छान आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी मुलांना खूप आवडेल आणि सगळ्यांना घरातल्या मोठ्यांना सुद्धा आवडेल। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर आवडली आणि तुम्ही माझा हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघत चला। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे मेजरमेंट्स एक्झॅक्टली दिलेले असतात, ते बघून तुम्ही रेसिपी करू शकता आणि व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण की अत्यंत महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओ चालू असताना मी सांगत असते, तर त्या तुम्ही मिस केला तर तुमची रेसिपी परफेक्ट होणार नाही। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर सुद्धा करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया। बनाना ओट स्वीट बॉल बनवण्यासाठी इथे मी 4 लहान 3 ते 4 वेलची केळी घेतलेली आहे, पूर्ण मॅश करून घ्यायची आहेत आणि पाऊण कप पिठी साखर इथे घालते आहे मी। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि केळ्याचा गोडपणा बघून पण तुम्ही प्रमाण बदलू शकता। आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मी घेते, 1 कप साधारण लागतं। तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे केळ्याचा गर कसा होतोय त्याप्रमाणे तुम्ही पीठ ॲड करत जा। घट्ट पीठ भिजवायचं आहे आणि आता इथे अर्धा कप रोल्ड ओट्स घेतलेत, साधे ओट्स, आणि ते थोडेसे टोस्ट करून घेतलेले आहेत। टोस्ट म्हणजे काय, ड्राय रोस्ट केलेले आहेत थोडे। आणि आता थोडंसं पीठ उरलं आहे गव्हाचं आणि आता साजूक तुपाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे पीठ। जवळजवळ 1 कप गव्हाचं पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे। तुम्ही केळी ज्या प्रमाणात घेणार ना त्याप्रमाणे तुम्हाला पीठ लागणार आहे, असं काही प्रमाण याचं नाही आहे, अंदाजाने आपण करायचं आहे। आता हे 2 तास पीठ आपण झाकून ठेवणार आहोत आणि इथे आता आतलं आपल्याला स्टफिंग करायचं आहे। तर डेसिकेटेड कोकोनट मी अर्धा कप घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे मिल्क पावडर अर्धा कप घेतलेली आहे। तुम्ही मावा किंवा खवा जो म्हणतो आपण ते पण घेऊ शकता। आणि इथे 2 टेबलस्पून काय केलं आहे, खडी साखर आहे ना ती मिक्सरला करून घेऊन घातलेली आहे मी, आणि ड्रायफ्रूटची पावडर आहे ती घातलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण ड्रायफ्रूटच्या पावडरचं करू शकता। आणि ओलसरपणा येण्यासाठी साजूक तूप घातलेलं आहे। आणि आता 2 तास झालेले आहेत, पीठ आपण बघूया, चेक करूया। आणि जर तुम्ही याच्यामध्ये मावा वापरला ना आतल्या स्टफिंगमध्ये तर मग तुम्हाला तूप लावण्याची गरज पडणार नाही, कारण मावा परतून घेतल्यानंतर ते आपोआपच थोडंसं बाइंडिंग कन्सिस्टन्सी आतल्या स्टफिंगला येणार आहे। इथे मी मावा न वापरता सोपं तुम्हाला घाईत सकाळच्या करता यावं म्हणून मिल्क पावडर दाखवलेली आहे। आता हे रोल्ड ओट्स पसरून घेऊन आणि इक्वल त्याची साईज बॉलची करून घेतली आपल्या पिठाची। 2 तास झाल्यानंतर बघितलंय व्यवस्थित छान फुगलं होतं आणि छान पोळी लाटलेली आहे। छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे, पोलपाटावर ओट्स पसरून घ्यायचेत आणि मग त्याच्यामध्ये आता हे आतलं स्टफिंग भरून बघा अशा प्रकारे मी याचे बॉल्स बनवून घेते। आपण मोदकाप्रमाणेच करून बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पुन्हा ते ओट्समध्ये घोळवायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे असं एक एक बॉल करून। अशा प्रकारे आता हे मी सगळे बॉल करून घेते। सेम प्रोसिजर प्रत्येक वेळेला रिपीट करायची आहे। झाल्यानंतर ओट्समध्ये घोळवून बाजूला ठेवायचे। हे बघा आता 8 बॉल्स आपले झालेले आहेत। आणि इथे मी आता ना एका कढईमध्ये साजूक तूपच घेणार आहे, कारण हे स्वीट असल्यामुळे आणि साजूक तुपामध्ये तळल्यामुळे ना ह्याची चव खूपच एकदम अमेझिंग लागणार आहे। आणि साजूक तूप असल्या कारणाने ना खूप जास्त तापवायचं नाही आहे, मॉडरेट टेम्परेचर असलं पाहिजे। आणि आता हे बघा जरा तूप आलेलं आहे तर असे गोळे मोठे आणि त्याच्यावर थोडंसं झाऱ्याने तूप उडवत उडवत ते असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा किती छान रंग आलाय ना। आणि मंद गॅसवर करायचे, त्याच्यामुळे याला क्रिस्पीनेस येतो। तुम्ही मोठे केलेत तर पटकन तळले जातील पण आतून ते कच्चे राहतील आणि क्रिस्पी नाही होणार। बघितलं, सगळे माझे करून झालेले आहेत।
हे बघा किती सुंदर दिसत आहेत, रंग पण छान आणि अगदी टेम्पटिंग आणि चवीला तर खूपच छान लागतात. तर तुम्ही मुलांना सकाळच्या घाईतसुद्धा ही रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलांना गोड आवडतंच. त्यामुळे एखाद्या तिखट पदार्थाबरोबर म्हणजे पूर्ण दिवस शाळा असेल तर तुम्ही हे पदार्थ एक स्वीट म्हणून देऊ शकता. दुसऱ्या कुठल्या तरी तिखट ह्याच्याबरोबर पोळी भाजी दिली असेल तर सेकंड रिसेसला हे देऊ शकता. तर हे बनाना ओट स्वीट बॉल तुम्ही घरी नक्की ट्राय करा, करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.